महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा ना चाले असं कधी काळी कविवर्य सेनापती बापट यांनी म्हटलं होतं। त्यांच्या याच ओळीला साकार करणारी एक भाषिक अधिसूचना महाराष्ट्राच्या पालघर जिल्हा प्रशासनाने काढली आहे। त्यांनी मराठी आणि हिंदी बरोबर गुजराती भाषेचा उपयोग करावा असा आदेशच काढलेला आहे। म्हणजेच मग गुजराती विना महाराष्ट्रात येणारी गाडीच न चाले असे बहुधा हा आदेश काढणाऱ्या अधिकाराला सोयीस्करपणे वाटले असावे। महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने अशी उदारता इतर अनेक भाषांबद्दल वापरली तर किती बहार होईल। आपल्या देशात ज्या ज्या भाषा राज्यमान्य आहेत त्या सर्व भाषांचा उपयोग करावा। वाहन चालकांनी आपली भाषा येईपर्यंत थांबावे। आपल्या भाषेतील उद्घोषणा ऐकूनच ठिकठिकाणी ठेवलेले अंतराचे आणि पोहोचण्याच्या स्थानाचे माहितीदर्शक फलक वाचूनच शहरात प्रवेश करावा। हा उदात्त दृष्टिकोन नक्कीच महाराष्ट्राच्या विशाल हृदयी बहुभाषी प्रेमी संस्कृतीचा विजय आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरू नये। ज्या ठिकाणी गुजरातच्या हद्दीस प्रारंभ होतो त्याच्या आधीच गुजरात प्रशासनाने काढलेल्या अधिसूचनेत मराठी भाषेचा वापर केलेला नाही, पण त्यासाठी आपण विनाकारण प्रतिष्ठेचा प्रश्न अजिबात करू नये। कारण गुजरातच्या जनतेला मराठी कळतच नाही, म्हणून गुजराती मधील अधिसूचना काढावी लागली आहे असं प्रशासन म्हणेल। पण मराठी मन अधिक विद्वान आणि बहुभाषा प्रेमी असल्यानं त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करताना गुजराती अधिसूचना असेल तर चालू शकेल असा पोक्त विचार करून पालघर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला असावा। मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय राज्यमार्गावरून उत्तरेकडील बरीच वाहनं आर्थिक राजधानी मुंबईकडे येत असतात। पालघर सीमेलगत गुजरातच्या भिलाड येथे सध्या रेल्वेच्या अंडरपास सिमेंट बोगद्याचं काम 2 दिवसापूर्वी हाती घेण्यात आलं आहे। हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केलेला आहे किंवा नाही याची सूचना मराठीतून देण्यात आली नाही, हे अत्यंत विशेष आहे। पालघर जिल्ह्यातील अनेक मराठी भाषिक वाहन चालक या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, पण मराठी जनाला, मनाला आणि भाषेला कशालाही महत्त्व द्यावे असा पोक्त किंवा अपरिपक्व विचार झाला असावा। त्यासोबतच मराठी जनांचा बुद्धिमत्तेबद्दल आणि मराठी मंडळीच्या बहुभाषा प्रेमाबद्दल पालघर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आश्चर्यजनक आत्मविश्वास असल्याने असा निर्णय घेण्यात आला असावा। आम्ही गुजराती भाषेबद्दल दुराभिमानी नाही, गुजराती भाषेला महत्त्व दिलेलं आम्हाला आवडत नाही असंही अजिबात नाही, पण आम्ही जसे गुजरातीला महत्त्व देतो तसेच महत्त्व गुजरातीमधील अधिकाऱ्यांनी मराठीलाही द्यावं एवढीच आमची वेडी अपेक्षा। भारतातील किंवा महाराष्ट्रातील सीमांवर वेगवेगळी राज्य अस्तित्वात आहेत। त्यात महाराष्ट्राला लागून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा वगैरे राज्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या सीमा देखील आहेत। त्या राज्यांच्या सीमेवर लगतच्या राज्यांच्या भाषेचा उपयोग करणं हा आपल्या उदाहरणाचा राज्यमार्ग असू शकतो। या उदात्त दृष्टीने पालघरच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली, कोल्हापूर, सोलापूर, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग वगैरे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करून आपल्या विशाल हृदयी बहुभाषा प्रेमाचा परिचय दिलाच पाहिजे। पालघर जिल्हा प्रशासनाच्या या राष्ट्रीय कृतीची दखल घेऊन त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचा एक खास समारंभ आयोजित करून त्याचा विशेष गौरव केला पाहिजे। त्या गौरव समारंभातच मस्तपैकी फाफडा आणि जिलेबीची मेजवानी दिलीच पाहिजे एवढीच आमची अत्यंत छोटीशी गोड सूचना आहे।